नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वातावरणामध्ये ऑक्सिजन असतो हे आपल्याला नेहमीच ऐकण्यात येतं आणि ऑक्सिजन आहे हे आपण कशा पद्धतीने सिद्ध करू शकतो त्याच्यासाठी हा एक छोटासा प्रयोग आहे। एक मी ताट घेतली, त्याच्यामध्ये आता मी पाणी टाकतो आहे आणि 2 मेणबत्त्या मी लावलेल्या आहेत। आता मी काय करतो, या दोघही मेणबत्त्यावर उलट्या पद्धतीने हा ग्लास त्या ठिकाणी टाकणार आहे। आता ठीक आहे, मेणबत्ती विझली परंतु काही अंशी पाणी वर गेलं। माझ्याने काय चुकी झाली, तर या ठिकाणी पाणी वर गेलेलं आपल्याला दिसून येतं। आता हे का झालं, तर या ठिकाणी पाणी होतं। आता मी 2 मेणबत्त्या सुरुवातीला लावल्या होत्या, त्याचं कारण असं होतं की जेवढी जास्त उष्णता आपण आतमध्ये तयार करणार तेवढं वरच्या बाजूला पाणी आपल्याला जाताना दिसत असतं। हा एक त्याच्यावरनं आपल्या एक लक्षात येतं की निसर्गामध्ये जे पाणी आहे, ऑक्सिजन आहे, ते आपल्याला त्या ठिकाणी कळत असतं आणि जेवढा वेळ पाण्यातला ऑक्सिजन असेल तेवढा वेळ ती मेणबत्ती त्या ठिकाणी आपल्याला सुरू असताना आपल्याला दिसून येईल। या पद्धतीने बघा ते वरच्या बाजूला जात आहे। थोडीशी मेणबत्ती माझ्याने मोठी घेतली गेली, थोडीशी छोटी हवी होती त्यामुळे। ठीक आहे, तर हा प्रयोगसुद्धा आपण करून पाहू शकता। याच्यातून आपल्याला हवेतला ऑक्सिजन काय असतो हे कळेल। धन्यवाद।